नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेन सर फिजिक्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण बघतोय 11वी सायन्सचा दुसरा टॉपिक आहे मॅथमॅटिकल मेथड्स. त्यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं स्केलर प्रोडक्ट ऑफ ए वेक्टर आणि आता आज आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. तर त्या अगोदर स्केलर प्रोडक्ट काय, जस्ट मी डेफिनेशन रिवाइज करतो. आपण बघितलंय scalar product of a two non-zero vector is defined as it is the product of magnitude of two vectors and cosine of the angle between them. हे आपण डेफिनेशन बघितली. ओके, म्हणजे वेक्टर p डॉट वेक्टर q इज इक्वल टू pq cos थीटा अशा पद्धतीने आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर पाठीमागचा व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. आज आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. ओके, तर बघूया पहिली कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती आपण बघूया. स्केलर प्रोडक्ट of two vectors is equivalent to बरोबर. ओके, is equivalent to it is the product of magnitude of one vector and magnitude of component of another vector in the direction of first vector. ओके, तर ही आपली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बघ काय आहे, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज इक्विव्हॅलंट टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड मॅग्निट्यूड ऑफ the component of another vector in the direction of first. आता हे जे दाखवलेलं आहे हे आपण फिगरच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं, हा समजा वेक्टर p आहे, हा वेक्टर q आहे. ओके, मग हा वेक्टर p याचं मॅग्निट्यूड p असेल. ओके, मग आपण हे पाहिलेलं आहे. ओके, एक लंब टाकला, हे दोन त्रिकोण तयार झाले, त्याला ओ नाव दिलं. ओके, इथं तुम्ही नाव देऊ शकता, क्यू म्हणा, इथं पी म्हणा. ओके, वेक्टर क्यू किंवा क्यू. मग ह्या त्रिकोणामध्ये पहिल्यांदा विचार करा, हा काटकोन त्रिकोण आहे, हा अँगल थीटा आहे. ओके, थीटा विथ द अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू, आपण म्हणतोय कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन दे. आणि मग इथं परत ह्या त्रिकोणाचा विचार केला की तुम्हाला ही बाजू मिळेल. ही बाजू काय मिळणार आहे, तर क्यू कॉस थीटा. ही जी बाजू आहे ती काय मिळणार आहे तुम्हाला, क्यू कॉस थीटा. तसंच या त्रिकोणाचा विचार केला की तुम्हाला काय मिळणार आहे, इथं हा काटकोन त्रिकोण होईल, इथं तुम्हाला हे काय मिळणार आहे, क्यू इंटू ही बाजू लगतची बाजू पी कॉस थीटा. ओके, हे एक्सप्लेन हे कशा पद्धतीने आलं, क्यू कॉस थीटा किंवा पी कॉस थीटा पाहायचं असेल तर पाठीमागचा व्हिडिओ जो आहे या पाठीमागचा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. ओके, मग आपण काय म्हणतोय बघा परत कॅरेक्टरिस्टिक. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलंट टू इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर. बघा, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर म्हणजे कुठला, हा त्या वेक्टरचा प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर. हा घेतला आपण, त्या वेक्टर पी चा हा पी घेतला मॅग्निट्यूड, and component of and magnitude of component of another vector. ह्या वेक्टर क्यू चा हा काय आहे, कंपोनंट आहे या दिशेनं, इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. म्हणजे हे पहिला फर्स्ट वेक्टर या दिशेनं असलेला क्यू चा कंपोनंट
म्हणजेच काय, क्यू कॉस थिटा हा वेक्टर क्यूचा पीच्या दिशेने असलेला कॉम्पोनंट आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, किंवा याच्यापेक्षा वेगळं आपल्याला कसं लिहिता येईल, वेक्टर क्यू हा कॉम्पोनंट आपण हा घेतला पहिला वेक्टर, अँड इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर, वेक्टर पी चा हा कॉम्पोनंट आहे. ओके, इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट. म्हणजेच काय, वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इज इक्वल टू आपल्याला काय सांगतंय, क्यू हा घेतला आणि हा त्याचा कॉम्पोनंट आहे वेक्टर पी चा अलॉंग द डायरेक्शन ऑफ क्यू पी कॉस थिटा. हे अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. बघा समजलं का, बघा सांगा बघूया. ओके, तर ही पहिली कॅरेक्टरिस्टिक होती, ही आपल्याला सांगते. ओके, दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. आपण दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आपण बघणार आहे. बघा सेकंड, इट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. बघा, इट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. काय आहे बघूया. मी या अगोदर पण तुम्हाला सांगितलंय, कम्युटेटिव्ह परिवर्ती म्हणजे बदल होण्या, थोडक्यात साध्या सोप्या भाषेत. ओके, कुणाचा आपण ऍडिशन बघितले, कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन पहिल्यांदा आपण बघितलेला आहे बघा, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स मध्ये. तर इथं कुणाचा आहे, लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन, गुणाकाराच्या संदर्भात आपण बघितलं तर बेरजेच्या संदर्भात. बघूया हा ओबे होतोय म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे काय बघा, चला फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल घेऊया. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला माहित आहे, डॉट प्रोडक्ट आहे. It is defined as it is the product of magnitude of these two vectors and cosine of the angle between them. Equation first. आणि मग नंतर सेकंड सांगता येईल आपल्याला. याच्या आदला बदल करूया आपण. काय, वेक्टर क्यू पहिल्यांदा घेतला, वेक्टर पी दुसऱ्यांदा घेतला. काय येणार आहे, यानुसारच प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दीज टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. ओके, काय सांगितलं, इट ओबेज कम्युटेटिव्ह. बदल जरी झाला तरी हे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वरून आपण काय सांगू शकतोय, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी कन्क्लूडेड दॅट वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी. म्हणजे काय बघा, की या वेक्टरचा क्रमपरिवर्ती नियम, क्रमामध्ये परिवर्तन झालं. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू, पी पहिल्यांदा आहे, क्यू दुसऱ्यांदा आहे. पण क्यू मी पहिल्यांदा घेतलं आणि पी दुसऱ्यांदा घेतलं, म्हणजे इथं आहे. तरी यांच्या गुणाकारामध्ये बदल होत नाही. उदाहरण बघायचं झालं तर आपल्याला माहित आहे 3 गुणुले 2 बरोबर, दुसरं आपण घेतलं 2 पहिल्यांदा लिहिला आणि 3 नंतर लिहिलं. क्रम बदलला मी संख्येचा. 3 अगोदर होतं, दुसऱ्या गुणाकारामध्ये मी नंतर लिहिलं, तरी गुणाकार इकडला डाव्या बाजूचा 6 आला, उजव्या बाजूचा 6 आला. याचा अर्थ क्रम जरी तुम्ही त्या संख्येच्या बाबतीमध्ये म्हणतोय, संख्येच्या बाबतीमध्ये बदलला, जसा बदलला तरी त्यांचा गुणाकार बदलत नाही. सेम तसंच इथं वेक्टरचा सुद्धा क्रम तुम्ही बदलला डॉट प्रोडक्ट मध्ये, स्केलर प्रोडक्ट मध्ये, तरी त्यांचा
जो प्रोडक्ट आहे डॉट प्रोडक्ट हा बदलत नाही, म्हणून आपण म्हणतोय इट ओबेज. इट मीन्स स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. ओके, मला ते निश्चित तुम्हाला समजलं असेल. आणि मग हे दोन इक्वेशन आपल्याला देत आहेत. ओके, हे स्टेटमेंट सांगायचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने. ही द्यायची गरज नाही, हे तुम्हाला जस्ट साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट इट ओबेज. काय बघूया 3 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स. इट ओबेज distributive law of multiplication. Distributive law of vector multiplication. बघा काय आहे, कशा पद्धतीनं. मगाशी कम्युनिटिव्ह होतं, आता डिस्ट्रीब्युटिव्ह. नावामध्येच आहे डिस्ट्रीब्यूट, वितरण करणे, विभागणी. ओके, त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल बघा कशा पद्धतीने आपल्याला सांगताय. पहिलं उदाहरण किंवा एकच उदाहरण आपण घेऊया. वेक्टर पी, वेक्टर क्यू आणि वेक्टर आर असे 3 वेक्टर असतील तर वेक्टर पी डॉट इन ब्रॅकेट वेक्टर क्यू प्लस वेक्टर आर अशा पद्धतीनं सिच्युएशन असेल तर आपण याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने करतो. तर ह्या साध्या सोप्या आपल्याला माहित आहे, ह्या एका बाहेरच्या टर्म ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्म आतमध्ये आपण मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू. तर पी ना आतमध्ये गुणलं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस परत पी ना आर ना गुणायचं आहे वेक्टर पी डॉट वेक्टर आर प्लस साइन घ्यावं लागेल वेक्टर पी डॉट वेक्टर आर वेक्टर पी डॉट वेक्टर आर. सो धिस इज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, बघा समजतंय का. इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. ही तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यामध्ये 3 आपण वेक्टर घेतले, वेक्टर पी, वेक्टर क्यू आणि वेक्टर आर. सिंपली आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला मिळू शकते. किंवा आपण हा एखादा वेक्टर दुसरा किंवा वेक्टर पी डॉट वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू आणि आर पण आपण पुढे लिहू शकतोय. सेम त्याच पद्धतीने आपल्याला येणार आहे. म्हणजे पी जसा बाहेर घेतला तसा आपण आणि हे दोन्ही एक वेक्टर आतमध्ये घेतले, याच्याऐवजी आपण आर ला बाहेर ठेवू शकतोय. वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल इनटू किंवा डॉट वेक्टर आर असं जरी केलं तरी तुम्हाला याच पद्धतीने मिळणार आहे इक्वेशन. ओके, म्हणजे फक्त आपण या दोन्हीच्या ऐवजी या दोन्हीची बेरीज केली, ह्याला बाहेर ठेवलं तरी आर ना आतमध्ये गुणणार आहे. ओके, तर या पद्धतीनेच आपल्याला गुणाकार मिळू शकेल. किंवा थोडक्यात काय, याचा आपण काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. हा पी या दोन्हीमध्ये ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्यूट. तर अशा पद्धतीने ही तिसरी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येईल. सो नेक्स्ट पुढे आपण बघणार आहे ज्या स्पेशल केसेस आहेत, चौथी कॅरेक्टरिस्टिक बघणार आहे. अतिशय सोपी आहे बघा, चौथी कॅरेक्टरिस्टिक. ओके, स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. काय आहे स्पेशल केस आपण बघूया. ओके, आता आपल्या सगळ्यांना माहित आहे काय, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू हा कसा लिहितो, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. ओके, इक्वेशन फर्स्ट जस्ट आपल्याला माहित आहे. ओके, जर आता यामध्ये स्पेशल केस काय आहे, समजा इफ थीटा टॅक थीटा. ओके, इफ थीटा इज इक्वल टू 0, 90 आणि 180 आपण घेऊया. इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री देन काय होईल, कॉस 0 इज इक्वल टू काय आहे 1 आपल्याला माहित आहे. म्हणजे वरचं इक्वेशन कशा पद्धतीने येईल बघा. दिस इक्वेशन बिकम्स वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू इनटू कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. म्हणजेच काय,
इथं व्हॅल्यू 1 ठेवली कॉस 0. जर थिटा 0 असेल तर कॉस 0 ची व्हॅल्यू 1, म्हणजे हा टोटल टर्म इंटू 1 आली. म्हणजेच काय, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दीज टू वेक्टर. म्हणजे या केसमध्ये आपल्याला काय सांगता येईल, इफ the angle between two vector is 0 degree, then the scalar product of these two vector is equal to product of magnitude of these two vectors. एवढा आपल्याला स्टेटमेंट सांगते. दिस इज द फर्स्ट केस इफ अँगल इज थीटा. ओके, बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता इथं सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला युनिट फॅक्टरच्या संदर्भामध्ये कसं सांगता येईल बघा. फॉर एक्झाम्पल युनिट फॅक्टर बघा, फॉर आय कॅप डॉट आय कॅप काय येणार आहे, आय कॅप डॉट आय कॅप. म्हणजे जर अँगल 0 असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं सांगता येईल, आय कॅप डॉट आय कॅप. किंवा म्हणजे ह्याचं काय येणार आहे, स्केलर प्रोडक्ट जर घ्यायचं झालं, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. ठीक आहे, थीटा किती 0 झाला म्हणजे आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू आय आय. मॅग्निट्यूड किती असतं युनिट वेक्टरचं, 1 युनिट, हॅविंग युनिट मॅग्निट्यूड, 1 इंटू 1 इंटू हे किती झालं, कॉस 0 ची व्हॅल्यू 1, म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे किती आलं, आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1 आला. ओके, मग सेम जे कॅप डॉट जे कॅप किती येईल, 1च येईल. के कॅप डॉट के कॅप किती आला, 1. सो ऑल दीज टर्म्स, that is the dot product of unit vector with itself becomes 1. त्या युनिट वेक्टरचा त्याच्याशी असलेला डॉट प्रोडक्ट 1 येतो. याचं कारण काय तर अँगल इफ कधी आहे हे, इफ द थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. थीटा 0 असेल तर आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट के कॅप 1 येतो. आणि वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू, दोन वेक्टरचा जर डॉट प्रोडक्ट असेल तर इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दीज टू वेक्टर्स. अशा पद्धतीने आपल्याला ही चौथी जी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यामधला पहिला हा आपल्याला इफ थीटा इज इक्वल टू सांगता येईल, ह्याला रोमन फर्स्ट आपण म्हणूया. ओके, इफ थीटा इज इक्वल टू 0. आणि आता आपण बघणार आहोत थीटा इज इक्वल टू 90 असेल, 0 90 कशा पद्धतीने येईल बघा. आहे हेच असेल स्पेशल केस. सेकंड केस आपण बघूया काय येईल बघा, इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, हा थीटा जर 90 असेल तर कॉस 90 किती येईल सांगा बघूया. 0 येणार आहे कॉस 90. कॉस 90 ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजेच आपल्याला सांगता येईल साहजिकच इथं 1 जे येत होतं ते इथं किती येणार, इंटू 0, मल्टिप्लाय 0 ने केलेलं आहे म्हणजेच काय ना 0. जर त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट लिहायचा असेल आणि त्या दोन वेक्टर मधला अँगल 90 अंश असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. का 0 येतो तर हा डॉट प्रोडक्ट लिहिण्याचा बेसिक फॉर्म्युला आहे वेक्टर p डॉट वेक्टर q is equal to pq cos theta, and therefore if theta is equal to 90 then cos 90 is equal to 0, therefore total term becomes 0. ओके, हा आता इकडे थोडंसं आपण जाऊया याच्यामध्ये. म्हणजेच काय, परत इथं cos थीटा, थीटा cos 90 किती असेल, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, and therefore थीटा 90 झाला, cos 90 0, म्हणजे टोटल टर्म काय झाली 0 0 0. कधी, जर ते दोन वेक्टर हे कसे असतील, परपेंडिक्युलर असतील असं म्हणूया. म्हणजेच आपल्याला आय कॅप डॉट आय कॅप याच्या ऐवजी आपण कसं लिहू शकतोय बघा. इथं व्हॅल्यू आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, सगळ्यांची व्हॅल्यू, पहिला वेक्टर आणि दुसरा वेक्टर आय कॅप डॉट जे कॅप. ओके,
आहे 1 इंटू 1 इंटू हे 0 म्हणजेच काय झालं आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0 आलं. आता बघा हे तसंच दुसरा वेक्टर जे कॅप डॉट के कॅप तो सुद्धा 0 येईल. के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू ऑल्सो 0. म्हणजे का हे दोन वेक्टर 90 अंश कधी असणार आहे या पद्धतीने. या दिशेला आय असेल, या दिशेला आय कॅप, या दिशेला जे कॅप, या दिशेला के कॅप. हे तिन्ही कसे असतील रेक्टँग्युलर कंपोनंट तिन्हीमध्ये 90 अंश असेल. त्या वेक्टरचा त्याच्याशी 0 असेल. आय कॅप डॉट आय कॅप 0 असेल, पण आय कॅप डॉट जे कॅप हा 90 अंश असेल. म्हणून आपण आय कॅप डॉट जे कॅप किंवा जे कॅप डॉट के कॅप किंवा के कॅप डॉट आय कॅप. याचा अँगल 90, याचा अँगल 90, याचा अँगल 90. म्हणजेच cos 90 किती 0 आला. म्हणून त्यांचा म्हणजे सांगता येईल युनिट वेक्टर डिफरंट युनिट वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ डिफरंट युनिट वेक्टर इज इक्वल टू 0 बिकॉज the angle between these different two unit vector is equal to 90. Therefore cos 90 is equal to 0. Therefore we can write I cap dot j cap dot k cap and k cap dot I cap is equal to 0. Okay. So next third जी आहे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्या कॅरेक्टरिस्टिक चौथ्या कॅरेक्टरिस्टिक मधला तिसरा जो पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा आहे. तो कशा पद्धतीने सांगता येईल बघा. 90 अंश झाला, 0 झाला, 90 झाला. आता आपल्याला घ्यायचा आहे इफ थीटा इज इक्वल टू तिसरी केस आहे चौथ्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये थीटा 180 डिग्री. कॉस 180 किती असतो रे माहित आहे -1. ओके. कॉस 0 1, कॉस 90 0, कॉस 180 -1. ओके. ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे कॉसच्या. तर इथं काय पी क्यू इंटू कॉस 180 -1 म्हणजे इथं काय येणार आहे मायनस पी क्यू. म्हणजेच काय सांगता येईल इफ द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स इज इक्वल टू 180 डिग्री देन the dot product of these two vector is equal to negative of product of magnitude of these two vectors. Okay. मग इकडे काय येणार नाही 180 मध्ये युनिट वेक्टर आपल्याला नाही सांगता येणार. तर अशा पद्धतीनं ह्या 3 केस आपण बघितल्या चौथ्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये म्हणजे स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला याच्यावरून एमसीक्यू पण विचारला जाऊ शकतो. वेगवेगळा अँगल असताना व्हॅल्यू किती असेल हे पण विचारलं जाऊ शकतं. किंवा मगाशी जसं सांगितलं 0 डिग्री आहे 2 युनिट वेक्टर मध्ये तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किंवा 90 डिग्री आहे 2 युनिट वेक्टर मध्ये तरी त्यांचा प्रोडक्ट किती असतो किंवा इकडेही तुम्हाला विचारलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या चौथ्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये 3 केसेस आपल्याला डिफरंट पाहता येतील किंवा आपण बघितलेले आहेत. आता नेक्स्ट जी आहे ते आपण बघूया. नेक्स्ट पाचवी कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा. पाचवी कॅरेक्टरिस्टिक काय इफ वेक्टर p डॉट वेक्टर q इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल वेक्टर p इज इक्वल टू म्हणजे वेक्टर p आणि वेक्टर q हे दोन वेक्टर जर सारखे असतील तर आपल्याला त्यांचा डॉट प्रोडक्ट कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. सो वेक्टर p डॉट वेक्टर q दोन्ही सारखे आहेत म्हणजे आपण कसं लिहिणार आपल्याला माहित आहे इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. ओके. दोन्हीही सारखे आहेत म्हणजे एक तर काय होणार सारखे वेक्टर्स आहेत. प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स म्हणजे दोन्ही सारखे. q च्या ठिकाणी पण p येणार आहे. ओके. सो p डॉट p p स्क्वेअर किंवा q डॉट q q स्क्वेअर. ओके. आपण लिहितो दोन्ही सारखे वेक्टर आहेत. इफ वेक्टर p and वेक्टर q these two vectors are equal then
their dot product is equal to square of its magnitude. म्हणजे काय बघा, हे दोन्ही सारखेच वेक्टर आहेत, त्या वेक्टरचा त्याच्याशीच असलेला डॉट प्रोडक्ट. ओके, हा पी वेक्टर आहे, दुसरा पण क्यू. ह्यांच्यामधला अँगल किती असेल रे? अँगल 0 असेल ना. सो लिहिताना कसं पी डॉट क्यू आपण कसं लिहिणार? वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू, पी क्यू कॉस थिटा. 0 आहे अँगल, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे पी इंटू क्यू येईल. पी इंटू क्यू, वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर क्यू आहे, म्हणजे पी इंटू पी आलं, पी स्क्वेअर. किंवा पीच्या जागी क्यू ठेवलं, क्यू इंटू क्यू, क्यू स्क्वेअर. हे लक्षात घ्या. ओके, त्या वेक्टरचा त्याच्याशी असलेला डॉट प्रोडक्ट स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड, त्याच्या मॅग्निट्यूडच्या वर्गा इतका असतो, त्याच्या परिमाणात. ओके, म्हणजे हेच आपल्याला कसं सांगता येईल सेंटेन्स मध्ये? द डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ, डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. डॉट प्रोडक्ट, त्याचा त्याच्याशी असलेला डॉट प्रोडक्ट, अँगल 0 इक्वल 0, 1 पी डॉट पी, पी स्क्वेअर, क्यू डॉट क्यू, क्यू स्क्वेअर. सो दिस इज द नेक्स्ट कॅरेक्टर. देन the sixth characteristic is बघा, 6वी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येईल. स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट्स. expressed in terms of their rectangular components. ओके, आता काय आहेत रेक्टँग्युलर कॉम्पोनंट? स्केलर प्रोडक्ट जे आपण म्हणतोय इन टर्म्स ऑफ वेक्टर पी आणि वेक्टर क्यू. अशा पद्धतीने आपल्याला दोन वेक्टर दिलेले आहेत. वेक्टर पी इज इक्वल टू पी एक्स ऑफ आय कॅप प्लस पी वाय ऑफ जे कॅप प्लस पी झेड ऑफ के कॅप. हा वेक्टर पी हे त्याचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट आहेत. मी सांगितलं एक्स वाय आणि हा झेड. एक्स ऍक्सिसला आय कॅप आहे, वाय ऍक्सिसला जे कॅप आहे, झेड ऍक्सिसला के कॅप आहे. ओके, असा पी वेक्टर रिझॉल्व्ह झालाय 3 कॉम्पोनंट मध्ये. रिझोल्युशन ऑफ वेक्टर आपण बघितलंय. तसंच वेक्टर क्यू इज इक्वल टू काय? कसा रिझॉल्व्ह? क्यू एक्स ऑफ आय कॅप प्लस क्यू वाय ऑफ जे कॅप प्लस क्यू झेड ऑफ के कॅप. या अशा पद्धतीने आपल्याला काय झालेलं आहे? हे दोन वेक्टर एक्सप्रेस झालेले आहेत किंवा एक्सप्रेस केले इन टर्म्स ऑफ देअर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. आणि मग आपल्याला सांगितलेलं आहे देन वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू, आपल्याला प्रूव्ह करता येईल का विचारलेलं आहे. बघा काय, पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे अशा पद्धतीने इक्वेशन येतं. ओके, त्या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट केला आणि हे त्यांचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन फॉर्म मध्ये या पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड हे आपल्याला इक्वेशन मिळतं. आणि हे इक्वेशन कसं आलं हे बघायचं आहे. त्याला आपण प्रूफ अशा पद्धतीने म्हणतोय. तर ते प्रूफ आपल्याला बघायचं आहे. तर परत आपल्याला ही कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती वर आपल्याला घेता येईल आणि प्रूफ आपल्याला बघायचं आहे. तर बघूया प्रूफ आपण कशा पद्धतीनं येते. ओके, सो दिस इज द 6th कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, बघूया. बघा, six characteristics of scalar product of two vectors.
स्टेप बाय स्टेप जर आपण गेलो तर खूप सोपं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं पुढचा भाग बघत असताना पाठीमागचा जो भाग आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे. आता जे नवीन विद्यार्थी आहेत यांना पाठीमागचा व्हिडिओ बघितल्यानंतरच हा व्हिडिओमध्ये चाललेल्या कॅरेक्टरची समजतील. म्हणजेच स्केलर प्रोडक्ट काय आहे हे माहीत पाहिजे, मग या पुढच्या गोष्टी समजतील. त्यामुळं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ बघायला पाहिजे. ओके, तर बघूया आपण कशा पद्धतीने. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, करूया प्रूव्ह. काय वेक्टर पी इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, px ऑफ आय कॅप प्लस py ऑफ जे कॅप प्लस pz ऑफ के कॅप आणि वेक्टर q qx ऑफ आय कॅप प्लस qy ऑफ जे कॅप प्लस qz ऑफ के कॅप. मग अशी जे सांगितलं तेच मी लिहिले आणि मग इथं दोन्हीचा डॉट प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. ओके, आणि त्यांनी सांगितलं. ठीक आहे, तर आपण प्रूव्ह करूया. प्रूफ. ओके, सो इक्वेशन पहिल्यांदाच आपण घेऊया. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू, ठीक आहे, इज इक्वल टू, चला ज्या टर्म आहेत ह्या पूर्णपणे लिहून घ्या. वेक्टर px ऑफ आय कॅप प्लस वेक्टर py ऑफ जे कॅप प्लस pz ऑफ के कॅप. डॉट आहे मध्ये इंटू डॉट. पुढे घेऊया काय, ही टर्म qx ऑफ आय कॅप प्लस qy ऑफ जे कॅप प्लस qz ऑफ के कॅप. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक टर्म, पहिल्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. परत ही टर्म झाली, ही टर्म, परत प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय, परत ही टर्म झाली, ही टर्म, परत प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय. अशा पद्धतीने विस्तृतपणे आपल्याला मांडायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ओके, ठीक आहे. त्या टर्मनं पहिल्यांदा ह्याला प्लस त्या टर्मनं प्लस त्या टर्मनं. ओके, बघूया कशा पद्धतीने. अतिशय सोपं आणि इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या.